नमस्कार, सुप्रभात. मी रुशाली यादव सारंग. या बुलेटिनमध्ये आपण टॉप 9 घडामोडींचा आढावा घेणार आहोत. सुरुवातीला टॉप 9 मोठ्या बातम्या पाहूयात. हिवाळी अधिवेशन संपताच राज्यामध्ये पालिका निवडणुकांच्या तयारीला वेग. पालिका निवडणुकांच्या तयारीमध्ये रहा. राज्य निवडणूक आयोगाचे राज्यातील 29 महानगरपालिका आयुक्तांना आदेश. राज्यातील सर्व 29 महापालिकांची निवडणूक एकाच टप्प्यामध्ये होणार. जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये मतदान घेतलं जाणार अशी माहिती. मुंबईसह 13 महापालिकांना 74 कोटींचा निधी. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगरविकास विभागाकडून निधीचं वितरण. मुंबई महापालिकेसाठी स्वतंत्र 36 कोटींच्या निधीची तरतूद. भाजपचं आज पुण्यामध्ये शक्तीप्रदर्शन. मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते 3000 कोटींच्या प्रकल्पाचं उद्घाटन होणार. भाजप आज पुण्यातील निवडणुकीची दिशा स्पष्ट करणार. पुण्यामध्ये आज महाविकास आघाडीची एकत्र बैठक. उद्धव ठाकरे 19 तारखेला पुणे दौऱ्यावर, तर राज ठाकरेंचाही पुढच्या आठवड्यामध्ये पुणे दौरा. पुणे महापालिकेसाठी महायुती ठाकरे बंधूंसह मवियाची मोर्चे बांधणी. पुण्यामध्ये शिवसेना आणि मनसेची पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक संपन्न. पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकीमध्ये चर्चा. पहिल्यांदाच पुण्यातील दोन्ही पक्षाच्या नेत्यांची बैठक संपन्न. मुंबई महापालिका निवडणुकांआधी ठाकरेंच्या सेनेला मोठा धक्का बसण्याची शक्यता. तेजस्वी घोसाळकर आज भाजपमध्ये प्रवेश करणार, सूत्रांची माहिती. मनोज जरांगे पाटील आज दिल्ली दौऱ्यावर. मृत शौर्य पाटीलच्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांची भेट घेणार. दिल्लीमध्ये जरांगे काही खासदारांची भेट घेण्याची शक्यता. नाशकात आज पहिल्या टप्प्यामध्ये 1000 नवीन झाडांची लागवड होणार. आपलं नाशिक हरित नाशिक योजनेअंतर्गत झाडांची लागवड होणार. मंत्री गिरीश महाजन आखाड्यांच्या प्रमुखांच्या उपस्थितीमध्ये वृक्षारोपण करणार. आता पाहूया टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या. मुंबईला लुटणारा रेहमान डकेत कोण हे सर्वांना माहिती. एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्षपणे निशाणा. मात्र मुंबईला वाचवणारी महायुतीच धुरंधर, शिंदेंचं वक्तव्य. आपल्या हक्काची मुंबई अनाकोंडा गिळायला निघालाय. अनाकोंडाच्या ऐवजी गांडुळाची औलाद उत्तर देते. उद्धव ठाकरेंचा पुन्हा एकदा अमित शहांसह शिंदेंवर जोरदार निशाणा. मुंबई महाराष्ट्रापासून तोडली जाईल अशी शंका आणू नये. मुंबई काल आज उद्या महाराष्ट्राचीच. चंद्र सूर्य असेपर्यंत मुंबई महाराष्ट्रामध्येच राहणार. सभागृहातून मुख्यमंत्री फडणवीसांचं आश्वासन. दादरच्या शिवाजी पार्क परिसरामध्ये मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोस्टर्स. मराठी माणूस जागा हो, रात्र वैराची, पोस्टरवर आशय. आतापर्यंत निशाणे बरोबर लागले. येणाऱ्या निवडणुकीमध्ये सुद्धा निशाणा बरोबरच लागणार. खासदार श्रीकांत शिंदे यांचं वक्तव्य. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या शूटिंग रेंजचे शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण. राज ठाकरेंना सोबत घेणं उद्धव ठाकरेंची मोठी चूक. ठाकरे बंधू एकत्र आल्यानं उद्धव ठाकरेंचं नुकसान होणार आहे. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंचं वक्तव्य. ठाकरे बंधूंच्या एकीमुळे महायुतीला नॉन मराठी मतं मिळणार असल्याची प्रतिक्रिया. मुंबईसाठी पुढील 2 दिवसांमध्ये महायुतीची जागावाटपासाठी पहिली बैठक. भाजपकडून 4 तर शिवसेनेकडून 6 नेते वाटाघाटी करणार. जळगावमध्ये महापालिकेच्या जागांवरून महायुतीमध्ये मतभेद. भाजप, शिवसेना, शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्यामध्ये जुंपली. भाजपचा महापौर पदावर दावा, तर समाधानकारक जागा न मिळाल्यास स्वबळावर लढण्याचा शिंदेच्या शिवसेनेचा इशारा. नांदेड महानगरपालिका इच्छुक उमेदवाराच्या अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून मुलाखती सुरू. मित्रपक्षाकडून युतीचा प्रस्ताव आला नाही, तर राष्ट्रवादीकडून स्वबळाची तयारी. पहलगाम दहशतवादी हल्ला प्रकरणी एनआयए आज आरोपपत्र दाखल करणार. जम्मू कोर्टात एनआयए आरोपपत्र दाखल करणार. रोहित आर्या प्रकरणामध्ये फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीकडून अहवाल सादर. मुंबई गुन्हे शाखेकडे अंशतः अहवाल सादर केल्याची माहिती. आरोपीकडून जप्त केलेल्या कपड्यांची तपासणी पूर्ण. रोहितकडे सापडलेल्या पिस्तूलसारख्या वस्तूबाबत स्पष्टता नाही. राज्यात लोक न्यायालयामध्ये 4 लाख प्रकरणं निकाली, तर मुंबईतील राष्ट्रीय लोक न्यायालयामध्ये एकूण 33,196 प्रकरणं निकाली काढली. विशेष मोहिमेमध्ये लोक न्यायालयाला संपूर्ण महाराष्ट्रामधून भरघोस प्रतिसाद. राज्यामध्ये महिन्याला 3.5 लाख दस्त नोंदणी. महसूल विभागाला महिन्याला जवळपास 5,000 कोटी. गेल्या 8 महिन्यामध्ये 37,000 कोटी रुपये महसूल जमा. कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त ड्युटी लादण्याच्या मुद्द्यावरून लोको पायलटची संघटना आक्रमक. फॅटिक रिस्क मॅनेजमेंट सिस्टीम तातडीने लागू करण्याची सरकार आणि रेल्वे बोर्डाकडे संघटनेची मागणी.
लाडक्या बहिणींच्या ई-केवायसीसाठी अंगणवाडी सेविका घरोघरी जाणार. बोगस लाभार्थी वगळण्यासाठी ई-केवायसी बंधनकारक. 31 डिसेंबरपर्यंत ई-केवायसी न केल्यास लाभार्थ्यांना योजनेतून वगळण्यात येणार. बांगलादेशच्या आयात शुल्क वाढीचा संत्रा उत्पादकांना फटका. शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी राज्याकडून 169 कोटींचा निधी मंजूर. विदर्भातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा. उत्तर भारतामधून येणाऱ्या वाऱ्यांमुळे राज्यभर पुन्हा थंडीचा जोर वाढला. मुंबईमध्ये किमान 17.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. गारठा वाढण्याची शक्यता.